नमस्कार, मी अनिकेत. आपण पाहताय ठळक वार्ता. गणेशोत्सवानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याला एकच जल्लोष पाहायला मिळतोय. त्यातच बदलापूर शहरात देखील जर आपण पाहिलं तर गणेशोत्सवाला सुरुवात अगदी जल्लोषात झाली. सध्या मी उभा आहे बदलापूर पश्चिम येथील वेदांत इम्पेरियल सोसायटीमध्ये. दरवर्षीप्रमाणे यंदा देखील या ठिकाणी बाप्पाचं आगमन मोठ्या जल्लोषात झालेलं आहे आणि आपल्यासोबत याच विषयी बोलण्यासाठी स्वतः राजन घोरपडे सर असतात. आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेऊया. त्यांनी देखील या ठिकाणी बाप्पाला भेट देऊन बाप्पांचे आशीर्वाद देखील घेतले. कशा प्रकारे एकंदरीत वातावरण आहे आपण स्वतः त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर, स्वागत आहे. काय सांगाल, आज आपण देखील या ठिकाणी भेट दिली, कशा प्रकारे एकंदरीत जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळतं? वेदांत इम्पेरियल हा जो या कोऑपरेटिव्ह सोसायटीचा राजा गणेश उत्सव आहे, खर तर या विभागातली अतिशय चांगली सोसायटी आणि नव्यानेच जवळजवळ सुरुवात असलेली ही सोसायटी, सगळेजण एकत्र ज्यावेळेस येतात त्यावेळेस एक आनंदाचं वातावरण तयार होतं. आणि मुळातच लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव जो सार्वजनिक सुरू केला त्याचा मूळ उद्देशच तसा होता की लोकांनी एकत्र येऊन हा गणेशोत्सव साजरा करून सर्वांनी आपापसातील मतभेद बाजूला ठेवून हा आनंदाचा क्षण साजरा करायचा असतो. आणि तशाच प्रकारचं वातावरण या वेदांत इम्पेरियल या सोसायटीमध्ये आहे. हे 6वं वर्ष आहे आणि हे सगळे लोक एकत्र येऊन या ठिकाणी या क्लब हाऊस मध्ये हा सार्वजनिक गणेशोत्सव 10 दिवसाचा करत असतात. आणि मग त्या निमित्ताने आम्ही या सोसायटीला भेट देत असतो, गणरायाचा आशीर्वाद घेत असतो आणि बदलापूरकरांसाठी आपले सुख आणि समृद्धी प्राप्त हो अशी श्रीच्या चरणी आम्ही प्रार्थना करत असतो. खरं तर आम्ही ज्यावेळेस सोसायटीमध्ये येत असतो तर आमचा एक उद्देश असा असतो की गणरायाचं दर्शन तर घ्यायचंच, आपल्याला आमंत्रण असतं आणि त्या निमित्तानं आपल्या वार्डामधील ज्या सोसायटी आहेत त्या सोसायटीतील नागरिकांची भेट घेऊन त्यांच्या समस्यांची जाणीव सुद्धा करून घ्यायची, हा आमचा एक दुसरा उद्देश असतो. आणि त्या निमित्तानं मी प्रत्येक विभागात आमच्या या वार्डामध्ये जाऊन प्रत्येक सोसायटीमध्ये आम्ही तिथे बसतो, त्या मंडळाशी तेथील नागरिकांशी चर्चा करत असतो. या ठिकाणी आल्यानंतर आम्ही या सेक्रेटरी, चेअरमन वगैरे यांच्याशी सर्वांशी चर्चा केली की काय प्रश्न आहेत काय नाही, तर त्याच्यावरती मग त्या प्रश्नावरती तोडगा काढणं किंवा त्याच्यावरती उपाय करणं असा आमचा गेल्या अनेक वर्षाचा माझा हा प्रवास आहे. आणि त्या निमित्तानं ही सोसायटी तशी अतिशय कोऑपरेटिव्ह, म्हणजे इथे प्रचंड पाण्याचा प्रश्न होता. ही तशी सोसायटी, त्याचा बिल्डर थारवानी, आणि तुम्हाला माहितच आहे म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये या लोकांनी जवळजवळ 2 वर्ष पिण्याचं पाणी हे बाहेरून विकत आणलं. म्हणजे जे मग असतात 20-20 जार असतात 20-20 लिटरचे, असे 2 वर्ष आणले. आणि मग त्या 2 वर्षानंतर हे लोक जेव्हा माझ्याकडे आले त्यानंतर मग मी एकंदरीत सगळा अभ्यास करून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे जे काही अधिकारी आहेत त्यांना इथे बोलून घेतलं. पिण्याचं पाणी येते कमी का येतं, किती पाणी यांना असायला हवं, फ्लॅटची संख्या किती आहे, याचा सगळा सखोल अभ्यास करून आता गेल्या वर्षी त्यांचा जो पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवलेला आहे. त्यांनी स्वतःच सांगितलं की आम्ही सगळे सुखी आणि समृद्धी आहोत या गणेशाच्या कृपेमुळे, आणि थोडीशी कृपा बोलतो तुमची पण आहे. मी म्हटलं माझी नाही, ती गणेशाचीच कृपा आहे, कारण मी एक निमित्त आहे. तुम्ही मला बोलवलं त्याच्यानंतर मी तुमचा प्रश्न सोडवला, असे आमचे प्रश्न सोडवण्याची पद्धत आहे. आणि ही सोसायटी नेहमीच अतिशय चांगली सोसायटी आहे, ही नेहमी कोऑपरेट करणारी सोसायटी आहे. आणि गणरायाला मी प्रार्थना करतो की या सर्व सोसायटीतील पदाधिकारी, नागरिक सर्वांना सुख आणि समृद्धी आणि आयुष्य भरभराटीत देऊ. विसर्जनाच्या वेळेस काय आवाहन कराल गणेश भक्तांना, कशा प्रकारे विसर्जन केलं पाहिजे शांततेने? खरं तर आपण गणरायाचं आगमन खूप धूमधडाक्यात करत असतो आणि प्रत्येकाला असं वाटत असतो की या आनंदात आम्ही सहभागी व्हावं, कारण हा हिंदूंचा एक असा एक मोठा सण आहे गणेश चतुर्थी. म्हणजे आगमन जसं जोरात होत असतं तसं त्यांना गणरायाला निरोप देण्याचा सुद्धा त्यांचा जो काही कार्यक्रम असतो तो सुद्धा जोरात करत असतात. परंतु यामध्ये आपण सध्या आपल्या या परिस्थितीला बघून डीजेचा वापर करू नका, कारण ध्वनीचं प्रदूषण होतं, हवेचं प्रदूषण होत असतं. कर्कश आवाजाने इतर जे काही वृद्ध नागरिक असतात किंवा ज्यांना काही त्रास आहे अशा लोकांना त्रास होऊ नये अशा प्रकारची काळजी घेऊन आपण गणरायाला निरोप द्यायचा आहे. त्याकरता या परिसरातील मी एक 8 दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ सुद्धा पाठवलेला आहे की दुबेबाग येथे आपण कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या माध्यमातून
एक चांगला गणेश घाट बांधलेला आहे आणि अतिशय स्वच्छ सुंदर त्या ठिकाणी सर्व प्रकारची व्यवस्था आहे. आमचे नगरपालिकेचे कर्मचारी आहेत, फायरची गाडी आहे, सगळ्या काही गोष्टी आहेत. आपण आपल्या गणरायाचं विसर्जन त्या ठिकाणी जाऊन चांगल्या पद्धतीने करावं अशी मी सर्वांना विनंती करेल आणि आमच्या या वेदांत एम्पायरच्या राजाला सुद्धा एक अखेरचा निरोप देत त्याचं सुद्धा विसर्जन तिथेच करावं अशी त्यांना सर्वांना पदाधिकाऱ्यांना विनंती करेल. नक्कीच जर आपण प्रामुख्याने पाहिलं तर वेदांत इम्पेरियल सोसायटीमध्ये सर्व सण जे आहेत ते मोठ्या गुण्यागोविंदाने साजरे केले जातात आणि दरवर्षीप्रमाणे यंदा देखील जर आपण पाहिलं तर गणपती बाप्पांचं आगमन जे आहे ते मोठ्या जल्लोषात झालं. ठळक वार्ताने या संदर्भात बातमी देखील केली होती आणि आता कुठेतरी विसर्जनाच्या निमित्ताने कुठेतरी डोळे देखील पाणावतात. परंतु आलेल्या बाप्पांचं तितक्याच आतुरतेने जेव्हा आपण आगमन करत असतो विसर्जनाच्या वेळेस मात्र डोळे आणि मन भरून येतं. तुर्तास इतकंच. व्हिडिओ न्यूज राहुल साळवे सोबत मी अनिकेत. ठळक वार्ता बदलापूर.